गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी, कोल्हापूर व शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्याला पाणी देणारी पंचगंगा नदी सध्या दूषित झाली व नदीमध्ये मृत माशांचा खच पडलाय. जर नदी स्वच्छ नाही केली तर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला 100 किलोचा हार अर्पण करणार असल्याचं युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सॅम आठवले यांनी सांगितलं. कोल्हापूर, इचलकरंजी व इतर 64 गावांना पंचगंगा उगमापासून ते संगमापर्यंत 64 किलोमीटरचा प्रवास करणारी ही नदी संपूर्ण दूषित झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न बनलाय, पण याकडे ना केंद्र सरकार ना राज्य सरकार ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत. पर्यावरणप्रेमी व नदीप्रेमींनी कित्येक वेळा आंदोलन करून सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डोळे उघडत नाहीत. पण प्रदूषण नियंत्रण मंडळ कायमचे डोळेझाक काम करतात. पंचगंगा नदी प्रदूषित होऊन मृत माशांचा खच पडलाय. याचीच दखल घेऊन युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने काल पंचगंगा नदीमध्ये जाऊन पाहणी करण्यात आली. त्यांनी हे पाणी अमेरिकेपेक्षा स्वच्छ आहे. हे पाणी देशामध्ये जगामध्ये कोणीही जर इथलं पाणी पिलं तर कोणत्याही रोगराई होत नाही. नदी स्वच्छ व सुंदर आहे असा मेसेज सोशल मीडियावर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आलाय. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. तर येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये 100 किलोचा हार प्रदूषण नियंत्रण मंडळाला अर्पण केला जाईल व तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. पंचगंगा नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सध्या जयंती नाल्याचं पाणी, कागल MIDCचं दुर्गंधीयुक्त पाणी, लक्ष्मी इंडस्ट्रीज व इचलकरंजी शहरातील कापडावर प्रक्रिया केलेलं पाणी थेट ओढ्यामार्गे पंचगंगा नदीमध्ये मिसळत असतं. त्यामुळे मासे मृत होऊ लागलेत, तसेच केंदाळ वाढू लागले. त्यामुळे हे पाणी ना पिण्यायोग्य आहे ना शेतीयोग्य आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज तुम्हाला जगातली सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर नदी दाखवणार आहे. ही नदी आहे इचलकरंजी मधली पंचगंगा नदी. या नदीमध्ये इकडे जर बघितला, खाली दाखवा जरा, खाली पाणी दाखवा. हे जे काळं पाणी आहे, तुम्हाला वाटत असेल की कुठलं तर प्रोसेस सायझिंग किंवा वर ज्या इंडस्ट्रियल आहेत, कागलची इंडस्ट्री असेल, लक्ष्मी इंडस्ट्रीज पाणी ज्या रुईच्या बंधारात मिक्स होते, ते पाणी मिक्स झाल्यामुळं कुठंतरी हे काळं पाणी झालं असेल असं काही नाही. आमच्या इचलकरंजी मधली जी पाण्याची प्रोसिजर आहे, इथले जे प्रशासन आहे, ते याच्यावर ज्या जपानच्या टेक्नॉलॉजीनं किंगडम म्हणून एक पाणी फिल्टरचा आहे, ज्यातून मिनरल्स जे असतात ते चांगले मिळतात. विराट कोहली, रोनाल्डो सारखे खेळाडू ते पाणी पितात. त्या पाण्याची स्वच्छता इथे करतात. त्यामुळंच मी प्रशासनाचं सुद्धा धन्यवाद देतो. त्याचं कारण दाखवतो धन्यवाद देण्याचं. पुढे या. ही मासं जी मेलेली आहेत, ही मासं दाखवा खाली. ही मासं जी मेली आहेत ते केमिकलमुळे वगैरे मेलेले नाहीत. त्यांना तर नैसर्गिक मृत्यू आलेला आहे. त्याचे किडे वगैरे झाले किंवा हे सगळी मासं मारायला लागलेत. याला प्रशासन जबाबदार नाही, कारण हे पाणी कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण झालेलं नाही, हे असं प्रशासनाचं मत आहे. अजून पुढे तुम्हाला दाखवतो. जे इथं आल्यानंतर इथूनच इचलकरंजीला पाणी उपसा होतोय. हे पाणी आता जर बघितला तर पूर्ण काळं झालंय. या पाण्याला इकडे दाखव, त्याच्यामुळं इथं जो एवढा मोठा मासा आहे, हा मासा जर बघितला असा तर कमीत कमी एक 10-15 किलोचा मासा असेल, इतका मोठं त्याचं. याच्या समोर एक दाखवा. समोरचा हा मासा बघा. या मुक्या प्राण्यांचा जो प्रदूषण विभागानं वगैरे घेतलेला असेल तर गैरसमज तुमचा दूर करा. हा प्रदूषण विभाग किंवा आपल्या ज्या इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन यांची कुठलीही याला जबाबदारी नाही आहे. ही स्वच्छ करायची जबाबदारी नागरिकांची आहे, नदी स्वच्छ करायची. आणि यामुळंच, आणि ही स्वच्छता आहे नदी. तसं बघितलं तर आता तुम्हाला दिसेल स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे. आणि मगाशी जसं सांगितलं, जपानची जी कंगेन टेक्नॉलॉजी आहे त्याचं मिनरल्सचं पाणी या ठिकाणी मिळतंय. डायरेक्ट तुम्ही पाणी पिऊ शकताय. हे पाणी पिल्यानंतर 8 दिवसामध्ये तुम्ही जिवंत राहणार नाही याची 100% गॅरंटी आम्ही देऊ शकतोय. हे पाणी तुम्ही जर आहे असं पिलात तर तुम्ही 8 दिवसामध्ये नक्कीच तुमचा फोटोला हार लागेल. तर त्याचमुळं एक 100 किलोचा हार, फुलांचा हार जो आहे तो प्रदूषण विभागाला इतकं चांगलं तुम्ही पाण्याचं
नियोजन केलंय, कुठल्याही औद्योगिक धंद्यांचं पाणी यात मिक्स होऊ देत नाही, म्हणून प्रदूषण विभागाला आमच्या वतीनं 100 किलोचा फुलांचा हार गिफ्ट आम्ही येत्या 4 दिवसामध्ये देणार आहे. आणि तसंच चांगली एक पंचगंगा तुम्ही ठेवल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन कौतुक करणार आहे. आणि आपल्या प्रशासन जे आयुक्त आहेत इचलकरंजीचे त्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कौतुक करणार आहे. खरंच तुमचं सगळ्या प्रशासनाचा मनापासून आभार. ही घाण झालेली जर तुम्हाला जरा तरी कुठेतरी मनातून वाटत असेल की पंचगंगा आपली आई आहे, पंचगंगाचं पाणी सगळे इचलकरंजीकर पितात आणि ती माणसं मरावी असं तुम्हाला वाटत असेल तर असंच ठेवा, नाहीतर स्वच्छता करा. जरा तरी प्रशासनानं जागं व्हावं, अन्यथा मोठं जन आंदोलन उभा राहील. जय महाराष्ट्र.